मित्रांनो आणि साथीदारांनो, आपल्या आयुष्यातला प्रकाश विझलाय आणि सर्वत्र अंधार पसरलाय. काय सांगू आणि कसं सांगू हे मलाही कळत नाही. आपले प्रिय नेते, ज्यांना आपण बापू म्हणायचो, राष्ट्रपिता, ते आता आपल्यात नाहीत. कदाचित असं म्हणणं चुकीचं आहे, तरीही गेल्या कित्येक वर्षात ज्या पद्धतीनं आपण त्यांना पाहिलं होतं तसं आता पुन्हा कधीच पाहता येणार नाही. त्यांच्याकडे धावत जाऊन सल्ला घ्यायचा किंवा त्यांच्यापासून धीर घ्यायचा हे आता शक्य नाही. हा धक्का फक्त मला नव्हे तर या देशातील कोट्यावधी लोकांना असह्य आहे आणि मी किंवा कोणीही दिलेल्या सल्ल्याने हा धक्का कमी होणे खूप अवघड आहे. प्रकाश विझला आहे असं मी म्हणालो, पण ते चुकीचं होतं. कारण या देशात जो प्रकाश चमकत होता तो साधासा प्रकाश नव्हता. इतके वर्ष ज्या प्रकाशाने या देशाला उजळवले आहे, तो प्रकाश अजूनही अनेक वर्ष या देशाला उजळवत राहील आणि 1000 वर्षानंतरही हा प्रकाश या देशात दिसेल. जग तो पाहिल आणि असंख्य हृदयांना त्यातून सांत्वन मिळेल. कारण तो प्रकाश फक्त जवळच्या भूतकाळापेक्षा खूप जास्त काहीतरी दर्शवत होता. तो प्रकाश जिवंत आणि शाश्वत सत्यांचे प्रतीक होता, जो आपल्याला योग्य मार्गाची आठवण करून देतो, चुकांपासून दूर नेतो आणि या प्राचीन देशाला स्वातंत्र्याकडे घेऊन जातो. हे सर्व तेव्हा झाले जेव्हा त्यांना अजून बरेच काही करायचे होते. आम्हाला कधी वाटले नव्हते की ते आता नको आहेत किंवा त्यांनी आपले काम संपवले. पण आता जेव्हा इतक्या मोठ्या अडचणी समोर आहेत, तेव्हा त्यांचे आपल्याबरोबर नसणे हा खूप मोठा आणि भयंकर धक्का आहे. एका वेड्याने त्यांचे जीवन संपवले, कारण ज्याने हे केले त्याला मी फक्त वेडा म्हणू शकतो. तरीही गेल्या काही वर्षात आणि महिन्यात या देशात खूप विष पसरले आणि या विषाचा लोकांच्या मनावर परिणाम झालाय. आपण या विषाचा सामना करायला हवा. या विषाला मुळापासून काढून टाकायला हवे आणि आपल्या भोवती असलेल्या सर्व धोक्यांचा सामना करायला हवा. तोही वेडेपणाने किंवा चुकीच्या रीतीने नव्हे, तर ज्या रीतीने आपले प्रिय शिक्षक बापू आपल्याला शिकवत होते त्याच रीतीने. आता सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की आपल्यापैकी कोणीही काही चुकीचे करू नये. आपण मजबूत आणि खंबीर माणसांसारखे वागले पाहिजे. आपल्या भोवती असलेल्या सगळ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपल्या महान शिक्षक आणि महान नेत्याने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी. आणि हे कधीही विसरू नका, जर बापूंचा आत्मा खरंच आपल्याला पाहत असेल तर आपण कुठल्याही चुकीच्या किंवा हिंसक गोष्टी करत आहोत असे पाहून त्यांना सर्वात जास्त वाईट वाटेल. म्हणून आपण असे काही करू नये. पण याचा अर्थ असा नाही की आपण कमकुवत व्हावे. उलट आपण ताकद आणि एकजुटीने समोर असलेल्या सगळ्या अडचणींचा सामना केला पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. या मोठ्या आपत्तीसमोर आपण छोटे त्रास, अडचणी आणि भांडणे संपवून टाकली पाहिजेत. एका मोठ्या आपत्तीमुळे आपल्याला जीवनातील मोठ्या गोष्टी आठवतात आणि ज्या गोष्टींवर आपण खूप विचार करत होतो त्या विसरायला मदत होते. त्यांच्या मृत्यूने आपल्याला जीवनातील मोठ्या गोष्टी, जिवंत सत्य आठवले. जर आपण हे लक्षात ठेवले तर भारताचे भले होईल.